नमस्कार मित्रांनो, आज आपण सातारच्या सलमान बाईला प्रँक कॉल करणार आहे, तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सुरुवातीला फक्त लाईक आणि एक कमेंट करा। चला मी डायरेक्ट कॉल करतो। हॅलो हॅलो. हॅलो सर, मी कुर्डुवाडीहून बोलतोय। कुठून? कुर्डुवाडीहून। हा बोला ना. सलमान बाईच बोलताय का तुम्ही? हो हो. तर सर, आपलं एक हॉटेल होतं। हा हा. मग हॉटेलसाठी आपल्याला रोज एक बकरं लागतंय। अच्छा. हा हां, तर मग तुमच्याकडे अवेलेबल आहे का आता सध्या बकरी? नाही, आपण कटिंगला नाही देत, पाळायला देत असतो. पाळाला म्हणजे बेण्यासाठी का? हा, बेंडसाठी. मग तुमच्याकडे कुठली व्हरायटी आहे? म्हणजे उस्मानाबादी शेळी आहे का कुठली आहे? राजस्थानी असते. राजस्थानी शेळ्या पिल्लीलाही देत असतील हा? नाही, रेग्युलरच देतात, जसं आपल्या शाळेत देतात त्या पद्धतीनेच. म्हणजे एका शेळीला कमीत कमी 3 पिल्लं होत असतील? हा, ॲव्हरेज 1 2 3 3 कमीत कमी होत्या ती, पण 2चं प्रमाण जर जास्त आलं तर मग आपल्याकडे पण काय शेळ्या आहेत त्या, मग त्या शेळीवर आपल्याकडं म्हणजे अशी गावठी शेळ्या आहे त्या, नोकरीचा माणूस आहे त्याच्यावर। अच्छा अच्छा. तर मग आपल्या गावठी शेळीला ती तुमच्या राजस्थानी जर बकरं लावलं तर ती पिल्लं होतील का त्याला चांगली? हा, होतात ना. मग तुमचं एक बोकुड किती हजारला भेटेल? हा, तुमचं एक बोकुड किती हजारला भेटेल? म्हणजे आपल्याला एकच घ्यायचं आहे मग। ॲव्हरेज बसतं, ॲव्हरेज एक 12 ते 15,000 पर्यंत जातं. मग तरी प्राइस नाही की? मग आपली गावठी बकरी जाते की 12-13 हजाराला। हो, नाही, ह्याचं कसं असतं, आपली गावठी म्हणजे आपल्या वातावरणातलेच असतात ना. हां 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 शाला म्हणजे राजस्थानवरून आणावं लागतं ना आपल्याला. हां 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 तो फरक आहे. मग त्याला आपल्याकडं कसं आहे, राजस्थानला जास्त ऊन आहे, मग आपल्याकडं कसं हवामान थोडं दमट आहे, तर मग त्याला सूट होते का व्यवस्थित? हा, होतं, नाही येत काही प्रॉब्लेम. चालतंय सर, राव धन्यवाद, तुम्ही फोन उचला। आणि तुमचं मी यूट्यूबवर पण व्हिडिओ बघताव, इंस्टाग्रामला बघताव। अच्छा अच्छा. तुमच्या लग्नाला याचं होतं बरं का मला मागच्या वेळेस, अच्छा अच्छा. पण अचानक फोन गेलेलंच माहिती झालं नाही। होय. हा हा. बाकी काय मग वहिनी ती व्यवस्थित आहे का? हो, व्यवस्थित आहे सर्व. चालतंय, यूट्यूबवरची रोज ब्लॉग बघता बरं का तुमची। होय. अच्छा अच्छा. हां, थँक्यू. चालतंय सर, नंबर सेव्ह करा, नंदू मोरे म्हणून। हो हो. हां, करतो निवांत फोन। हां हो हो. हां, धन्यवाद। ओके ओके. तर सलमान पठाणनं सुद्धा आपला कॉल घेतलेला आहे बरं का। आणि सलमान बाईला मी माझी हिस्ट्री सांगितली नाही, कारण मी पण एक क्रिएटर आहो आणि यूट्यूबर आहो, तर सांगितलं असतं तर ते थोडं रागावले असते। आता डायरेक्ट त्यांनी जर प्रँक कॉल बघितला तर बघू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि आम्ही असं काही चुकीचं पण बोललेलं नाही, जे आपल्याला बोलायचं होतं ना तेच आपण व्यवस्थितरित्या बोलत गेलेला बरं का। आणि मित्रांनो, खरं सांगतो राव, मी रोज एका नवीन क्रिएटरला, नवीन स्टारला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तुमचा मनावा असा प्रतिसाद येत नाही, तुमच्या कमेंट येत नाहीत, आपली काय चुकी झाली, काय चांगलं झालं, तर तुम्ही कमेंट सुद्धा करण्याचा प्रयत्न करत जावा। आणि व्हिडिओला लाईक खूप महत्त्वाचे असते बरं का, लाईक आणि कमेंट तर तुम्ही करत जावा राव। आणि आता आपल्याला प्रँकमधून काही लोकांच्या प्रतिक्रिया येतात, तुझा आवाज थोडा वेगळा आहे, तुझी बोलीभाषा वेगळी आहे, तर आमच्या धाराशिव, उस्मानाबाद किंवा सोलापूर, लातूर, तुळजापूर या साईडला माझ्यासारखंच बोललं जातं, एकदम गावठी बोलतात बरं का। आणि तुम्हाला ते आवडतच असेल तर मित्रांनो, रोज आपण नवीन नवीन स्टारला कॉल करत असतो। तुम्हाला कुणाला प्रँक कॉल करायचा आहे, तुमच्या पण एखाद्या आवडीच्या चाहत्याला किंवा आवडीच्या क्रिएटरला मी कॉल करतो, फक्त त्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा, मी डायरेक्ट त्यांना प्रँक कॉल करण्याचा प्रयत्न करतो। आणि आज तर तुम्ही बघितलंच आहेत, सातारचे एकदम मोठे स्टार सलमान बाई यांची काय महाराष्ट्रभर संपूर्ण ओळख आहे, हे काय छोटा क्रिएटर नाही, तर त्यांचा सुद्धा आपण नंबर काढलेला आहे आणि त्यांना सुद्धा डायरेक्ट आपण प्रँक कॉल केलेला आहे। जास्त कॉमेडी ह्या प्रँक कॉलमध्ये झालेली नाही, कारण त्यांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांची पोस्ट खूप मोठी आहे आणि मोठ्या व्यक्तीची चेष्टा करणं हे खूप चुकीचं आहे, त्याच्यामुळं आपण जास्त काही बोललेलं नाही। जेवढं आपल्याला कम्फर्टेबल वाटत होतं, जेवढं आपल्याला बोलावंसं वाटत होतं, तेवढं मी ह्या प्रँक कॉलमधून त्यांना बोललेलंच आहो। तर तुम्ही खरंच राव कमेंट करा, अजून माझ्या पण लक्षात नसेल ह्या क्रिएटरला कॉल करावा, प्रँक कॉल करावा, तर तुम्ही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करा।
त्या फक्त क्रिएटरचं कमेंटमध्ये नाव टायपिंग करा आणि मला पाठवण्याचा प्रयत्न करा. मी डायरेक्ट त्या क्रिएटरला प्रँक कॉल करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपलं प्रँक कॉल कुठं हवेलीत घरात बंगल्यात बसून नसतात बरं का. मी एक शेतकरी मुलगा आहे आणि आपल्या शेतामध्ये झाडाखाली बसून आपल्या वावरात त्या व्यक्तीला आपण कॉल करत असतो, प्रँक कॉल करत असतो. तुम्हाला आवडतात आपले प्रँक कॉल, तर असंच आपल्याला भरभरून सपोर्ट करा मित्रांनो. आणि ह्याच्या पुढे टोटल क्रिएटर आपल्याला घ्यायचेत राव. आणि ह्याच्या पुढचा कॉल आपला असेल गणेश फरतड्याला, तर तुम्ही प्रँक अवश्य बघण्याचा प्रयत्न करा. तर चला मित्रांनो, आणि सुरुवातीला तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंच नसाल, नवीन असाल तर फक्त चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चलते मित्रांनो, धन्यवाद.